शुभ सकाळ. तर इथं दादाने घेतलेला आहे शूट ॲक्च्युली आणि मस्त त्याची मॉर्निंग रुटीन चाललेली आहे इथे. आणि मस्त कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो लिंबू वगैरे टाकून घेत असतो कधी कधी. प्रत्येकाची काही एक नवीन रुटीन असते, वेगवेगळी असते. तर तसंच मी उठूपर्यंत त्याने त्याचे आवरून घेतलेलं होतं. आणि माझी पण अशीच वेगळी कामं चालू होते, त्याचे इकडे चालू होते. तर मी सगळं क्लिनिंग वगैरे चालू आहे माझं इकडे बाजूलाच. आणि चांगलं असतं ज्याला तब्येत कमी करायची असे सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी पिलेलं चांगलंच राहतं. आणि तुमची काय असते रुटीन सकाळची मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे काय नवीनच, तर ॲक्च्युली हे टेरेसवरती आमच्या थोडेसे पाऊस पडला की थोडंसं खालच्या साईडनं स्लॅब गळायला लागतो. तर त्याच्यासाठी आम्ही हे होल पॅक केलेले आहेत, म्हणजे जिथे जिथे असे थोडे होल वाटत होते ते पॅक केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये ना फिक्सिट नावाचा एक प्रकार भेटतो, ते मिक्स करून लावलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो प्लास्टिक बनतो, त्याने पाणी खाली येत नाही. आणि हे जे पत्र्याची साईड आहे, जे मागच्या साईडला मी पत्रे टाकलेले आहेत, थोडेसे शेड केलेलं आहे, तर तिथे सिमेंट लावले, त्याला पण पाणी देण्याचं काम चालू आहे दादाचं. आणि इकडे माझी सकाळची रांगोळी, सडा रांगोळी, ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि मी एकदम मनापासून करते अगदी. शुभ सकाळ, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मंडे. आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये बनलेला आहे ज्यूस, हेल्दी केळीचा ज्यूस बनवलेला आहे मी, दादा मी घेतोय आणि समोर मम्मी पण आहे. तर हा ज्यूस बनवलाय, सगळी ड्रायफ्रुट्स टाकले, दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि असा केळीचा असतो ज्यूस. मस्त मी फ्रेश झाले आता आणि बघू आज आता काय काय करते. मम्मीचं किचनमध्ये चाललेली आहे जेवणाची तयारी. फक्त एकटीसाठीच जेवण बनवायचे मम्मीला. आणि दादा काय करतोय, बनवत आहे इथे चपाती. चपाती बनवते मम्मी चपाती बनवते. आणि इथे टाकलेली आहे भाजी. सकाळी खूप मेसी असतं हे, थोड्या वेळाने क्लीन करत असतो, तर असं तो जिना पुसून घेतो आहे. खूप धूळ झाली होती, खूप हवा सुटली, आता पाऊस बंद झालेला आहे, बिचारा घामाघूम झालेला आहे. आता डायरेक्ट वॉशरूममध्ये जायचं, आंघोळ करून घ्यायची. कंटिन्यू. आणि दादा आता ऑफिसला चाललेला आहे, म्हणजे मम्मीला दादा सोडवायला चाललेला आहे. बाय बाय. मम्मी आज लवकर घरी आली, जेवणाच्या टाईमपेक्षा, म्हणजे 3 वाजताच घरी आली आहे. आणि तिचाच डब्बा उघडून खाते, ऑफिसमध्ये खाल्लाच नाही तिने. तर मस्त वरण भाजी चपाती असं मस्त जेवण आहे, जेवण जेवतीये. आणि दादा पण आता मम्मीला घेऊन आलाय, तर काय काय आणले बघूया. तर आज उपवास असल्यामुळे त्याने हा चिवडा आणलेला आहे, बाकी इथं पण चिवडाच आहे तो. आणि इथं काय आहे, खजूर आणलेली आहे, काळी खजूर आहे ही. काळी का काळी दिसतच नाही मला, ठीक आहे जी काही असेल ती. बापरे 220. आणि इथे पण खजूर आहे. याच्यात काय मम्मी, त्यात काजू. इथं शॅम्पू आणलेली आहे, शॅम्पू नव्हता. आणि इथे आणलेली केळी आणि मम्मीची डब्याची पिशवी. आणि इथे मम्मी आणि इथे मी पण आता मस्त चिवडा खाते. चिवडा एक माझा, एक दादाचा, एक मम्मीचा. मम्मी जेवण करते मस्त. काय टाकू? ए बरा.
आमची आज फास्टिंग आहे तर आम्ही दोघं पण चिवडा खातोय. मी आणलेलं तिखट होतं. तू आणलेला याला बोला. याला भूक आज लागली. सोमवारचा उपवास आहे त्यासाठी आणलं आता. कारण आज सकाळी ज्यूस पिऊन गेलो तसंच काहीच नव्हतं डायरेक्ट आता. जिजूकडे जायचं राहिलं. हॅलो, तर मी गेले होते आता बाजारामध्ये. थोडंसं बाजार नाही म्हणजे शॉपिंग करायची होती थोडीशी. तर आता जाऊन आले आणि काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला पण दाखवते मी. संध्याकाळीच गेलं होतं थोडंसं, एक 6-7च्या दरम्यान. आणि आपण कुठे बाहेर गेलो तर काही ना काही घेऊन येतोच खाण्यासाठी घरी. तर तसंच काही मी घेऊन आलेली आहे, समोसे आणि वडापाव. आणि काय विषय झाला माहीत आहे का, तर हे घेण्यासाठी त्या शॉपवाल्याने खूप जास्त टाईम लावला. म्हणजे इतका टाईम लावला की ती आम्हाला घेऊन खाण्याची पण इच्छा राहिली नव्हती. असं वाटत होतं नको आता. ते म्हणजे थांबा थांबा, होईल होईल होईल, आणि खूप टाईम लावला. तर आम्ही पार्सलच घेऊन येणार होतो तरी पण. आणि असंच आणले घरी मग वडापाव आणि समोसे. ही आहे त्याची चटणी, गोड आहे, खूप गोड दिली त्याने. मिक्स केलं होतं की नाही काय माहीत नाही. आणि इथे मी समोसा खाणार आहे, मम्मी आणि दादा वडापाव खाणार आहे. मला खूप समोसा खाण्याची इच्छा झाली होती. इथे मी समोसा घेते आता. आणि त्याच्यामध्ये हे मला पाणी जे दिलं ते बिलकुल आवडलं नाही. खूप म्हणजे खूप गोड लागत होतं. मस्त जेवण वगैरे आवरलं आणि मी मम्मीला दाखवत होते शॉपिंग काय काय केली, काय काय आणले. म्हणजे मम्मीने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते मम्मी तोपर्यंत म्हणे मी जेवण बनवून घेते, तुम्ही जाऊन या. तर मी आणि दादा गेलेलो गावामध्ये. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल, मान्सून सुरू झालं की एक मान्सून सेल लागतं सगळ्या कपड्यांच्या शॉपमध्ये. आणि जो पण त्यांचा उर्वरित माल असतो तो ह्या दिवसांमध्ये ते विकायला काढतात. आणि मग नंतर सण चालू होतात आपले मराठी सण मस्त. मग ते सगळा नवीन माल भरतात, कारण ऑगस्ट महिन्यापासून खूप सण चालू होतात. नागपंचमी, श्रावण, रक्षाबंधन, मग पुढे गौरी, गणपती, दिवाळी, ह्या सगळ्या गोष्टी. तर ते हा जो माल आहे तो सेलमध्ये ठेवतात. तर असंच काही आमच्या गावामध्ये पण सेल लागलेला आहे. तर असंच एक्सप्लोअर करण्यासाठी गेले होते मी. आणि बाकी गोष्टी पण घ्यायच्या होत्या. तर मी हे एक बेडशीट घेऊन आलेले आहे इथे. आणि जुन्या बेडशीटचं काय व्हायचं, खोळी ज्या राहतात उशाच्या ते फाटून जायच्या आणि बेडशीटच राहायचं. तर म्हटलं चला घेऊन येऊ ते वेगवेगळं, मग चांगलं नाही वाटत. तर मी हे घेऊन आले. तर मम्मी आता ते उशीला कवर लावते आहे. आणि मी तिला अशीच शॉपिंग दाखवते. आणि तिच्यासाठी पण सरप्राईज म्हणजे पर्स घेऊन आले मी. आणि ती हे लावूपर्यंत म्हटलं तिला देते. आणि खूप दिवसाची तिला पर्स घ्यायची होती, पण ती काही स्वतः घेतच नव्हती. तर चला म्हटलं मी आलेच आहे गावात तर घेऊया आपणच. आणि तिला खूप छान वाटलं पर्स बघून. आणि कसं असतं आपल्या आईवडिलांचं, ते स्वतःसाठी कधीच घेत नाही, मुलांसाठीच करण्यात त्यांचं आयुष्य पणाला लावतात. आणि असंच घेऊन दिलं तिला. म्हणजे खूप एक्साइटमेंट होती, खूप खुश झाली होती ती, पण तिला एक्सप्रेस नाही करता आलं ते. पण आपल्याला समजतंच. आणि ती हे सगळं काढून टाकलं त्याच्यामधलं. आणि आता तिची लगेच तयारी होती का मी माझं जे पण सामान आहे ती मी लगेच त्याच्यामध्ये भरणार आहे. आणि खूप छान क्वालिटीची मिळाली मला ही. 370ला मिळाली सेल प्राईजमध्ये. ॲक्च्युअल प्राईस तिची खूप आहे. आणि हे प्युअर लेदरमध्ये आहे. आणि खूप कप्पे म्हणजे ज्याचे जे पोर्शन आहे ते पण खूप मोठे आहे. आणि छान आहे, तिला यूज होईल अशी हलकी फुलकी मस्त आहे. आणि क्वालिटी पण सुपर आहे. सेलमध्ये ती 370ला मिळाली मला. ॲक्च्युअल प्राईस त्याची काहीतरी 600 वगैरे होती. आणि खूप छान मिळाली. कलर पण खूप मस्त आहे. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे पण काही सजेशन असतील ते पण मला सांगा. आवाज येतो का नाही व्यवस्थित, की कसं काय, जे पण सजेशन असेल ते मला द्या. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मेन म्हणजे चॅनल शेअर करा. बाय, टेक केअर.